आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। सचिव बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्याबरोबर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली शिष्टमंडळाची सर्व मुद्द्यांवर चर्चा सकारात्मक झाली। आदरणीय ॲडव्होकेट प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली श्रमिक, कष्टकरी, कामगार, कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या शिष्टमंडळाला सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी दिनांक 15 जुलै 2024 रोजी बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले होते। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे शिष्टमंडळ आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांच्याबरोबर त्यांच्या सभागृहात अनुक्रमणिका 1 ते 31 या बांधकाम कामगारांच्या हिताच्या कल्याणकारी मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली। बरेचसे विषय त्यांच्या कार्यक्षेत्रातील असल्याने ते मान्यतेसाठी टिप्पणी करून मंडळाच्या माध्यमातून परिपत्रक काढून तसे प्रसिद्ध करण्याचे ठरले। तसेच उर्वरित विषय त्यांच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने माननीय मुख्यमंत्री व प्रधान सचिव यांना वर्ग करण्याचे ठरले। यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य महासचिव माननीय सुरेशजी मोहिते साहेब, मुंबई महासचिव माननीय सुनीलजी लोखंडे साहेब, माननीय वेदांत जाधव, रायगड जिल्हा निरीक्षक पश्चिम महाराष्ट्र महासचिव माननीय प्रशांतजी वाघमारे साहेब, सांगली जिल्हा संपर्क प्रमुख माननीय संजय कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननीय संजय गुदगे, सांगली जिल्हा महासचिव माननीय अनिल मोरे सर, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माननीय जगदीश कांबळे, कोल्हापूर जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे, माननीय दीपाली वाघमारे यांच्याबरोबर बांधकाम कामगार हे उपस्थित होते। आवाज 24 साठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।